कुठपर्यंत आली आहे? ऑपरेशन्सचं स्टेटस काय आहे? सीजर पूर्ण झालेत का? कुठून कारवाई विड्रॉ झाली? बरोबर आहे. जे पूर्वी जे ऑपरेशन सुरू होता त्यामध्ये ती ऑपरेशन सगळे म्हणजे दिल्लीचे जी काही सीजर झाली होती त्याचे फायनल पंचनामा होऊन ते माल कन्साइनमेंट इथे रवाना करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सांगलीचे पण ऑपरेशन संपलेली आहे. पुण्याची या अगोदरच जे कुरकुम येथील होती ती पण ऑलरेडी संपलेली आहे. आता यामध्ये आरोपी जे काही आहे त्यांना ट्रान्झिट रिमांडवर घेण्यात आलेली आहे आणि दिल्लीवरून ते आरोपी आणण्याची प्रक्रिया पण सुरू आहे. ते जे काही मॅन्डेटरी BCAS वगैरेचे परमिशन्स आहेत ते घेऊन आरोपी आज येतील. त्यांचे पुढील इंटरोगेशन सुरू राहतील. जे काही सेंट्रल एजन्सीज या विषयाचे आहेत त्यांचे पण इंटरोगेशनमध्ये त्यांचे पण मदत घेण्यात येत आहे आणि इतर जे काही लिंकेजेस आहेत ते शोधण्याची प्रयत्न सुरू आहे. काही आरोपी फरार आहेत त्यांचे शोधण्यासाठी पण सध्या 7-8 देशाचे वेगवेगळे भागात 7-8 टीम्स तिथे प्रीपोजिशन करण्यात आलेली आहे आणि ते आरोपी अटक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आता जी या गोष्टीमध्ये या प्रकरणात जे तपासामध्ये जे काही सप्लाय चेनमध्ये काही होलसेल सप्लाय चेन होता आणि काही रिटेल सप्लाय चेन होता. आता होलसेल सप्लाय चेनवर आत्तापर्यंत आमची जास्ती लक्ष होती. आता रिटेल चेन उद्ध्वस्त करण्याची दृष्टिकोनातून पण 15 ते 20 टीम्स तयार करण्यात आलेली आहे आणि जे स्मॉल कन्साइनमेंट्समध्ये जे फायनल कन्झ्युमर्सपर्यंत जे माल याच्यापैकी पोहोचत होता त्यांना पूर्णपणे युद्ध पातळीवर अनर्थ करण्यासाठी आता प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या प्रकरणामध्ये तपास युद्ध पातळीवर कंप्लीट करून याचे स्पेशल काउन्सिल ॲडव्होकेट्स नेमून या केसला फास्ट ट्रॅकमध्ये कन्व्हिक्शन कसे करता येईल त्यासाठी पण नियोजन सुरू करण्यात आले. सर एक्झॅक्ट किती सीजर आहे आतापर्यंत? सगळ्या ठिकाणाहून किती किलोचं सीजर झालंय आणि त्याची अप्रॉक्सिमेट अमाउंट किती आहे? टोटल अप्रॉक्सिमेटली अभी एक्झॅक्ट फिगर सध्या सांगता येत नाही. सगळे फायनली कन्साइनमेंट्स आल्यानंतर परत वेइंग वगैरे केल्यानंतर फॉरेन्सिकला पाठवण्यात येईल. परंतु अंदाजन 1750 किलोचे सुमारासचे ते 1800 किलो या इतकेपर्यंतचे अंदाजन 3500 कोटीचे मार्केट व्हॅल्यूचे आतापर्यंतचे कन्साइनमेंट जप्त करण्यात आलेली आहे. संख्या अटकची 8 आहे. एक आणखी आरोपी डिटेन करण्यात आलेले आहे. त्यांचे रोल आम्ही एक्झामिन करत आहोत. फॉरेन लिंकेजेस जे काल आपण म्हणलो होतो त्याचं आतापर्यंत काही साधारण निष्पन्न झाले फॉरेन लिंकेजेस त्याबद्दल ती ऑलरेडी क्रिस्टलाइज झालेली आहे की ते लंडन येथे ते कन्साइनमेंट कुरिअरचे मार्फतीने जात होते. त्याच्यासाठी पुरावा गोळा करण्याची दृष्टिकोनातून आणि हे पासून म्हणजे काही वर्षापासून ते चालू होता ते एक्झॅक्टली कधीपासून आणि कोणते इतर काही दुसरी सप्लाय चेन त्या दिल्ली येथून जाणारे कुरिअर कन्साइनमेंटची होती का ते पण शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर युवराज भुजबळ जो आहे तो याच्यामध्ये आतापर्यंत म्हणजे केमिकल एक्सपर्ट जो आहे त्याच्याशी ह्या जिल्ह्यातले जे मुख्य सूत्रधार आहेत त्यांनी संपर्क साधल्याचं समज आहे. तर ते कशा पद्धतीनं कॉन्टॅक्टमध्ये आले आणि मग कशा पद्धतीने हे पुढचं काम सुरू झालं? आता त्याबद्दल आपल्याला विस्तृत जानकारी नंतर देण्यात येईल. कारण जे एक आरोपी त्यापैकी जे म्हणतात ते क्रॉस व्हेरीफाय जे फरार आरोपी आहे त्यांच्याकडून करणे राहिलेली आहे. परंतु जे फरार आरोपी आहे जे एक वर्टिकलचे मुख्य सूत्रधार होता ते आरोपी जे मी सांगितले होते की बिहारचे आहे आणि ते ब्रिटिश नॅशनल आहे आणि सध्या ते एका देशाला गेला होता तिथून पण या कारवाईचे नंतर दुसऱ्या देशात गेलेले आहेत त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पूर्वीचे काळात पुण्या येथे एका प्रकरणात मोठे जे कन्साइनमेंट पकडला गेला होता त्यामध्ये आरोपी होता आणि ते येरवाडा जेलमध्ये पण होता. तरी इथे त्यांचे लोकल जे काही लिंकेजेस हे फॉरेन नॅशनलचे आहे ते शोधून काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि त्याच काळात काही वेगळे केमिस्ट जे एक्सपर्ट होते जे हे त्यांना सपोर्ट करत होते हे पूर्ण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, त्यावेळीचे पण काही आरोपी जेलमध्ये आहे. ते पण केसमध्ये एक्झॅक्टली काय घटनाक्रम होती ते पण स्टडी करण्यात येत आहे. फॉरेन नॅशनलचं प्रोफाईल काय आहे नेमकं? फॉरेन नॅशनलचं प्रोफाईल काय? ते आधी जेव्हा अरेस्ट झाले होते तेव्हाही काय करत होते? म्हणजे काही दुसरा कव्हर घेतलेला होता? नाही, ते ड्रगचे केस होती. DRIने इथे पुण्याला एका मोठा कन्साइनमेंट पकडला होता. पुण्या एक्झॅक्टली ते पुण्या सिटीचे केस होती जे DRIने केस केली होती. त्या केसमध्ये ते आरोपी होता. त्या केसमध्ये ते जे सांगलीचे जे आरोपी अटक आहेत ते पण त्या केसमध्ये होता. ती रॅकेट ऑलरेडी त्यावेळी होती आणि ते बेल झाल्यानंतर परत जे काही येरवाडामध्ये असताना त्यांना काही इतर आरोपीशी संपर्कात आले. ते त्यांना कुरिअर एजंट्स म्हणून आणि ट्रान्सपोर्टर्स म्हणून त्यांना वापर करत होते आणि ही रॅकेट ते चालवत होते. ते पूर्ण त्या प्रकरणाचे आणि या प्रकरणाचे काय संबंध आहे त्याचे पण शोध घेण्यात येत आहे. कारवाई झाली, एनसीबीने काय हस्तक्षेप केला वगैरे असं काही झालंय? ही खरा नाही आहे. ॲक्च्युली ज्यावेळी आम्ही इथे फर्स्ट रिकव्हरी केले होते, फर्स्ट रिकव्हरीमध्ये जे फॅक्टरी ज्यावेळी अनर्थ झाला होता त्यावेळी दिल्ली येथेची ज्यावेळी ऑपरेशन करणे गरजेचे झाला होता आणि आमची काही छोटी टीम तिथे पोहोचली होती, त्यावेळी सेंट्रल एजन्सीची मदत खरा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मदत घेऊन दिल्ली येथे ऑपरेशन करण्यात आली होती. कारण आमच्याकडे फक्त त्यावेळी दिल्लीला 6 अधिकारी कर्मचारी होते. त्यांनी NCBने अत्यंत चांगली सहकार्य त्यामध्ये इनिशियली केली. त्याचे नंतर दिल्ली पोलीसचे वरिष्ठ अधिकारीशी आम्ही त्या दिवशी बोललो आणि दिल्ली पोलीसचे पण आणि संबंधित पोलीस स्टेशनचे पण अत्यंत चांगला सपोर्ट यामध्ये आजपर्यंत मिळालेले आहे. ही म्हणणे की काही वनअपमॅनशिप आहे किंवा काही दुसरा श्रेय घेण्याची प्रयत्न करत आहे हे म्हणणे संयुक्तिक नाही आहे. तर आतापर्यंत जे सीझर झालं, आतापर्यंत जे कन्साइनमेंट म्हणजे रिकव्हरी आणि सीझर झालं त्यावरून लक्षात येतं की प्रोडक्शन हब आणि सप्लाय, प्रोडक्शन अँड सप्लाय महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात होतो. तर महाराष्ट्र किंवा हे जे काही ठिकाण आहे ते केवळ प्रोडक्शन हब म्हणता येईल का कन्झम्पशन हब बनायच्या मार्गावर होती? कारण रिटेलमध्ये किती याचं आम्ही सांगितले जे 2 भाग होता. जर सांगायचे असतील तर जे 55 किलो इकडेचे गोडाऊनमध्ये भेटला होता ती रिटेल सप्लायसाठी होता. जे बाकी जे दिल्ली वगैरे येथे गेले त्याचे काही पार्ट रिटेल आणि काही पार्ट बल्क सप्लायसाठी होता. आता आम्ही बल्क सप्लायचे ऑलमोस्ट म्हणजे पोहोचले, ऑलमोस्ट अनर्थ केले अशा वाटते. तरी पण काही आणखी पॅरलल्स आहे का ती आम्ही तपासत आहे. आता रिटेलचे पूर्ण सप्लाय चेनवर आम्ही लक्ष केंद्रित केलेले आहे आणि राज्याचे वेगवेगळे भागात जिथे हे कार्यरत असतील आणि त्यांचे लिंकेज असतील ते आम्ही शोधून काढू. सर काही कोडवर्ड वापरायचे, काही कोडवर्ड होते? अशा काही गोष्टी समोर आलेली नाही. क्वांटम मोठा आहे, क्वांटम या सगळ्याचा मोठा आहे. कुठेतरी या रॅकेटमध्ये हवालाचं पण सस्पिशियस आहे, हवाला रॅकेट इन्व्हॉल्ड आहे. अशा गोष्टीवर सध्याची स्थितीत कमेंट करणे संयुक्तिक नाही होणार. सर आतापर्यंत ह्या कुरकुर रेव्होल्युशनमध्ये ही केलेली तिसरी कारवाई आहे. औद्योगिक विकास महामंडळ असेल, प्रदूषण नियंत्रण महामंडळ असेल, त्याचबरोबर FDA असेल, अन्न औषध प्रशासन, या सर्व ज्या इतर संस्था आहेत त्यांच्याशी आपण काय पत्रव्यवहार केलेला आहे का? त्यांना याबद्दल काय माहिती दिली आहे का? कारण की तितकी जिम्मेदारी या लोकांची आहे. त्या ठिकाणी काय या सर्व प्रकरणात सगळे जे कन्सर्न्ड एजन्सीज आहेत त्यांना कॉन्फिडन्समध्ये आणि कोऑर्डिनेशनमध्ये घेण्यात आलेली आहे. इनिशियल स्ट्राईक आमची टीम केली ते गोपनीयताने केली. एक वेळा स्ट्राईक होऊन सीझर झाली तर इतर प्रक्रियामध्ये सर्व संबंधित एजन्सीजला, डिपार्टमेंट्सला कॉन्फिडन्समध्ये घेण्यात आलेली आहे. त्यांचे पथक्स बोलवण्यात आलेली आहे आणि जे काही पॅरलल ॲक्शन आहे ते सुरू करण्यात आलेली आहे. ऑलरेडी अशा प्रकारचे जे केमिकल फॅक्टरीज आहे ते सध्या परत बारकाईने तपासणी पोलीस स्टेशन स्तरावर होणे गरजेचे आहे अशी सूचना पण निर्गमित करण्यात आलेली आहे.
ते FDA सोबत आणि FDA सोबत पोलीस स्टेशन या भागाचे जे केमिकल फॅक्टरीज आहे किंवा बंद असलेले केमिकल फॅक्टरीज आहे किंवा रेकॉर्डवरचे जे आरोपी आहे याचे विरुद्ध पूर्णपणे फ्रेशरित्याने सर्वेलन्स घेणे गरजेचे आहे. आता या प्रकरणात आपल्याला सुरुवातीला जे 6-7 तारीखचे सुमारास जे आपण ज्या मोहिमेला आपण परेड म्हणून एक वर्ड दिले होते त्यामध्ये पण NDPSचे आरोपीला बोलवण्याची उद्देशच हे होता की आमची इन्फॉर्मेशन नेटवर्क इन्फोर्स व्हायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीला बंदी घालण्यामध्ये आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी ॲक्शनेबल इंटेलिजन्स भेटायला पाहिजे. ती आता या जे सक्सेस स्टोरी आहे त्याचे ही कारवाईमुळे एक रिइन्फोर्स झालेली आहे. आणखी अशा प्रकारचे ॲक्शन बेस्ड जे काही ऑपरेशन करायचे ते करण्यासाठी आमचे नियोजन आहे. सर ऑपरेशनमध्ये रॉ काही मटेरियल कसं पोहोचवलं गेलं ऑपरेशन ते ह्या भुजबळ आणि ह्या फॅक्टरी ज्या आहे त्यांच्यापर्यंत रॉ मटेरियल कशा प्रकारे पोहोचवलं गेलं? म्हणजे ते सध्याची स्थितीत त्याबद्दल आता डिटेल चर्चा करणे आणि सध्याची परिस्थिती नंतर पण त्या गोष्टीवर चर्चा करणे हे किती आयडियाज लोकांना मिळेल ते पण विचार करावा लागेल. तर त्याबद्दल आता थोडा स्ट्रॅटेजिकली पण त्यावर जास्ती चर्चा करणे योग्य नाही. सर इनपुट मिळालं आणि ऑपरेशन झालं इतकं सहज तर असं होत नाही. म्हणजे समथिंग सांगतो आपल्याला क्लिअर हे फर्स्ट टियर कुठे कन्साइनमेंट आहे. एक नेक्स्ट आरोपी भेटला 500 ग्रामची. त्या एरियात ते झूट बोलत असताना CCTVवरून काही वेगळा निष्पन्न झाला. तिथून तिसरा एक ते झाला जिथे 750 ग्राम सापडला. आता ते 750 ग्राम सापडल्यानंतर पूर्ण CCTV फुटेजेसची पडताळणी आणि त्यांचे इंट्रोगेशनवरून 55 किलोची त्या गोडाऊन सापडली आणि तिथून पुन्हा CCTV आणि इंटरोगेशन आणि टेक्निकल इनपुटवरून फॅक्टरी सापडली. फॅक्टरीचे CCTV आणि लॉग डिटेल्स व्हेकल्सचे बघून दिल्लीचे टार्गेट दिसला आणि दिल्लीचे जाणारे ट्रकचे ड्रायव्हरला उचलल्यानंतर त्यांनी दिल्लीला कुठे डिलिव्हरी केलेली आहे ते हे केला. तर तितके डिफिकल्ट पण नाही आहे. स्विफ्टनेस इतके फास्ट आम्ही ऑपरेट केले की लोकांना कन्साइनमेंट हलवण्याची पण वेळ बहुतेक मिळाली नाही. परंतु ते तेवढेच होता आणि क्विक स्विफ्ट ॲक्शन जी क्राईम ब्रांचने केली त्याच्यामुळे इतके वरपर्यंत आम्ही जाऊ शकलो. त्यामुळे ते देखील कुठे पळून जाऊ शकले नाही किंवा निसटू शकले नाही असं कारण बरोबर आहे. ऑब्व्हियसली मध्ये 48 आवर्समध्ये मॅक्सिमम ठिकाणी आमची स्ट्राईक झाली होती. तो ऑब्व्हियसली ते माल हलवणे इतके सोपा नव्हता आणि पूर्ण टीम्स फ्लाईटनी ट्रॅव्हल करून इमिजिएटली हे केली. परंतु जे कमिटमेंटसह जे क्राईम ब्रांचनी क्विकनेस दाखवली म्हणजे खरा 2-3 दिवस त्याचे अधिकारी आणि टीम्स जे आहेत ते भौतिक काय खरं ते झोपलेले नाही. म्हणजे एक रात नाही तर कंटिन्युअस 2 ते 3 रात हे ॲक्टिव्हिटी चाललेले आहे. कारण 19 तारीखची रात म्हणजे 18 हे ॲक्शन 19 तारीखला 2-3 वाजे सकाळी म्हणजे 18-19ची रात्री नंतर 19-20चे रात्रीमध्ये विश्रांतवाडीचे अर्ली मॉर्निंग 20ला कुरकुम फॅक्टरीचे 20-21चे रात्री दिल्ली येथे म्हणजे ते कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी सुरू होतं. सर फूडमधून हे जात होतं आणि कुरिअरच्या संदर्भात काही ताब्यात घेतले होतं म्हणजे कुठून लंडनला जात होता ते आम्ही ऑलरेडी नाही, सांगितलं. ते कुरिअर म्हणजे पुण्यातून होतं दिल्लीतून सर पुढे म्हणले की ऑपरेशन ऑलमोस्ट ओव्हर झाले आहे. अशा मी नाही म्हटले. अशा मी कुठे म्हटले की ऑपरेशन संपलेले आहे. आम्ही सांगितले की होलसेल रॅकेटचे भरपूर हे झालेली आहे. परंतु आरोपी त्यामध्ये जे फरार आहे त्यांना अटक करायसाठी ऑलरेडी वेगवेगळे शहरात टीम्स आहे आणि रिटेलचे पूर्ण लिंकेजेस बघण्यासाठी ऑलरेडी ऑपरेशन त्याच्याबद्दल पण सुरू आहे. तर जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत काही बोलणे क्लेम करणे काही संयुक्तिक होणार नाही. टोटल प्रोडक्शन किती झालं होतं? ते ऑलरेडी सांगितलं ना. टोटल प्रोडक्शन
त्याबद्दल आता सध्याची परिस्थिती एस्टिमेट काढणे आणि सांगणे हे शक्य नाही आहे. आम्ही त्याबद्दल डिटेल इन्व्हेस्टिगेशन करत आहे. सर, एकूण कंपनीने किती वेळा माल डिलिव्हर झाला आतापर्यंत? किती वेळा त्यांनी माल बाहेर काढला होता? काही 2-4 दिवसात परत आपल्याला अपडेट देऊ त्याच्याबद्दल. हं? काही नवीन प्रकरणात कसे काही पॉलिटिकल लिंक्स दिसत होते, तर याच्यात काही आहे का? मी ऑलरेडी सांगितले, वारंवार सांगितले, यामध्ये कोणताही ललित पाटीलमध्ये काय लिंक होता ते मला नक्कीच सांगता येत नाही, परंतु या प्रकरणात 100% कोणताही प्रकारची अशी पॉलिटिकल लिंक नाही आहे. ते सगळे यामध्ये घोर क्रिमिनल आहे, पूर्वी गुन्ह्याचे रेकॉर्डवरचे आरोपी आहे. येरवाडा जेलमध्ये असताना काही एकमेकांची ओळख होऊन काही नवीन यांची टोलीसारखे जे तयार झाली त्यांनी हे सगळे प्रकरण केलेले आहे. तपास बाकी सुरू आहे. आणि एवढं मोठं प्रकरण झालं, एवढं मोठं आणखी किती अरेस्ट एक्सपेक्टेड आहेत आणखी? आयडियली मिनिमम या होलसेलचे रॅकेटमध्ये आत्तापर्यंत जे आलेले आहे मिनिमम 5 ते 7 आणखी अटक व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सर, मास्टरमाइंड भारतात आहे का भारताबाहेर आहे? आता सध्या ते मी ऑलरेडी काल सांगितले होते, भारताचे बाहेर आहे. त्याचे LOC ऑलरेडी इश्यू करण्यात आलेली आहे. त्याचे रेड कॉर्नर नोटीस इश्यू करण्याची पण प्रक्रिया सुरू आहे. तर एवढं मोठं प्रकरण झालं, एवढं डिटेक्शन झालं, राज्याच्या गृहमंत्र्यांकडून काही स्वरूपाची माहिती सूचना 100% शासनाचे आणि माननीय गृहमंत्री महोदयांचे, माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेबांकडून आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पुणे शहर पोलीसचे कौतुक करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत पारदर्शकरित्याने अत्यंत युद्ध पातळीवर तपास होऊन पूर्ण